जय महाराष्ट्र मित्रांनो, आम्ही आलो आहे बघा आज हनुमंत माने यांच्या कोट्यावर. त्यांनी कांदा शेतकऱ्यापासून असं कोथिंबीर घेतल्यासारखं अख्खा प्लॉटच घेते ती 1 एकरचा आणि त्यांनी स्वतः मार्केटला विकते ती. आता मी आलो आहे त्यांच्या इथं. हे शेतकरी आहे ती हनुमंत माने यांचं नाव आहे. ह्यांनी कांद्याचा व्यापार चालू केला आहे. हे जवळजवळ 3-4 एकरमधला माल आहे. जवळजवळ आता 150 कट्टे भरला आहे, बाकीचा भरला चालू आहे. ताय आज किती बाय आहे त्या कामाला? किती आहे त्या? पण 25-30 वरी. किती कट्टे कांदा भरला आता? हां, आता वाजले त्या 6. जवळजवळ सगळा कांदा म्हणजे अजून राहिला आहे कांदा तिकडं. इथला कांदा भरला आहे. जवळजवळ बघा की 260 ते 70 पाकिट माल भरला आहे. आता हा माल ट्रक येले कारल्याची मित्राची. आता हा माल घेऊन हैदराबाद मार्केटला घेऊन जायचा आहे. आता उद्याचं मार्केट हैदराबाद राहणार आहे आपलं. तुम्हाला उद्या काय भाव जाते, कसं जातं आहे हे सगळे डिटेलमध्ये सांगतो. संतो, हे किती जणांचा माल आहे? 3 जणांचा माल आहे. किती लाखाचा माल आहे? 2,10,000 माल. आणि ह्याला रोजगार किती गेला असेल? 54,000 गेला. जय महाराष्ट्र. आत्ता वाजलेत रात्रीच्या 8 वाजले त्या आणि ही आमच्या मित्राची गाडी आहे आणि ह्यांची गाडी आली आता भरायला. आता कांदा आम्ही लोड करला बघा गाडीत. आता इथून डायरेक्ट हैदराबाद न्यायचा. एकाच कसा कांदा जड आहे का सोमा? कसा कांदा कळत नाही का? चालतंय, कांदा भरायला चालू आहे आणि तुम्हाला दाखवतो खाली पब्लिक. का अंधार असल्यामुळे काय तुम्हाला दिसत नाही, पण कांदा अशा रीतीने भरायला चालू आहे. रात्री 8 वाजता. 8 वाजता हां हां हो म्हणू जड लागा ते कोण आहे? हां, माल कसा आहे? नंबर 1 मारा. नंबर 1. हां काका, नंबर 1. बॅगा भरला चालू आहे. तो ट्रक आहे, लोडिंग चालू आहे. पाहुणं अजून का तोंड लावायची राहिली ती का? 1-2 राहिली ती का? चालते. ही का सावल मर्दा हैदराबादला जायचं, सोलापूरला नाही. एकदम नंबर 1. हां, हलवा हात हलवा, जरा पाय हलवा. लावाज राहिले, थांबा तिथं लावा. निघाले बघा लोड होऊन. आता निघाला हैदराबाद. कुठं? गाडीत बसला आता मित्रा. किती कट्टे झाली? 281 कट्टे माल भरलाय. आता डायरेक्ट हैदराबाद मार्केट दाखवतो उद्या सकाळी तुम्हाला. टोटल मार्केट मी दाखवतो, कसं लिलाव बोलला जातो, त्यामध्येच तिथं बोली कशी लागते, गाड्या किती येते त्या, तिथं मेन आडते कोणचे येते, कुणी आडतीला घेऊन जायचं, हे सगळे डिटेलमध्ये उद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देतो. तर व्हिडिओ कुणी स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला तर तुम्हाला दाखवतो उद्या आता हैदराबाद मार्केट. आम्ही आलो आता लोहाऱ्याच्या पेट्रोल पंपावर आणि आता टाकी फुल करायची आहे. मित्रा, टाकी फुल करायची आहे आता. टाकी फुल करून डायरेक्ट हैदराबाद मार्केट बघा. सांगणार ना, कारण दिवसभर लय बेजार झाले, त्यामुळं काय आता निवांत झोपणार. डायरेक्ट उद्या तुम्हाला मार्केटच दाखवतो आता. जय महाराष्ट्र. आत्ता रात्रीच्या म्हणजे सकाळच्या 4:20 झाल्या त्या आणि आम्ही आलो बघा मलकपेठ मार्केटमध्ये. तर आमची गाडी लावायची आहे, आडत्याकडे जायची आहे, टी कृष्णकडे घालायचं आहे. मला सगळे गाड्या खाली करायला ते बघा. इथं लय गाड्या आल्या त्या. आज 5:30 वाजल्या त्या आणि आत्ता गाडी खाली करायला गेलेत बघा. माल लोड करायला येत आता. ते खाली करून कुठे जाणार आहेत? 5 नंबर. काय तिथं काय ट्रान्सपोर्ट आहे का? काय भरणार? कोंबडी खात. ह्याचं भाडं किती झालं आता? आमचं भाडं 30,000. चालतं. जवळजवळ 5:30ला गाडी चालू केली होती खाली करायला. आता वाजाल त्या 6:30 वाजाल त्या. दिवस पण उजडला आहे आता आणि माल समला आमचा लावत आला. झालाय आता किती कांदा झाला हे सगळे लिहून घ्याल ते ह्यांच्या भाषेत.
कम 50 काय यांचं बोलणं काय कळणं गेलंय. हॅलो, आता काय भाडं घ्यायचं आहे मित्र तुला? हां किती झाले भाडं? 30,000. सोलापूर मार्केट सारखं नसतं बघा. इथं आल्या आल्या सगळं मार्केट अगोदर का हे असे कर्मचारी ते आपले इथली मार्केट यार्डातली ते सगळं मार्केट साफ करून घेते ते. आता गाडी जायले कारण गाडीचं काम झालं. मार्केट फुल जाम आहे बघा. आवक भरपूर आहे मार्केटमध्ये. फुल असा माल लावून घेतला बघा. आपल्या गावाकडे शेतकरी. ओ मामा कुठला हो? सालेगाव तावशी. किती घेऊन आला माल? 110 पाकिट. 110 पाकिट. गावातला आमच्या 2-250 पाकिट माल आहे. 200-250. आमचा स्वतःचा 280 पाकिट आहे. छान छान. हां हां. त्यानंतर गोण्या लावल्यानंतर सकाळी येऊन यांचे लेबर अशा प्रकारे असं थापी लावून एक एक पोत्याचा माल व्यवस्थित करत आहेत. कारण ते आलेला माल आलेल्या गिरायकाला दाखवण्यासाठी असं व्यवस्थित काढून ठेवत आहे. ते सुपानं वगैरे पाकडून सुपानं त्यातले माती. हे आमचा माल आहे. हे 2 नंबर माल आहे आणि हा 1 नंबर माल आहे बघा. माल आमच्या बायांनी निवडला आहे. 1 नंबर कांदा आहे आणि 19 पाकिट 1 नंबरचे. आणि त्याच्यामध्ये माल हो का कसा खराब दिसते बघा. बायाला वाटतंय तिथं लय भारी भरले लय भारी भरले. हो का निवड बघा. ही एक कांदा कसा आहे आणि हो का ही कांदा कसा आहे आणि हो का ही कांदा नासका आहे. हे बघा ह्या नासक्या कांद्यामुळं बाकीच्या सुद्धा कांद्याचा भाव खराब होतोय. पण बायावाला तिथं गावात सांगितल्यावर समजत नाही. हो का ही नासका कांदा आहे. लय अवघड असतं शेतकऱ्याचं. हो का हे सब नासका मार्केटमध्ये. हो का हा कांदा हे गारवा कांदा म्हणते ह्याला भाव जास्त असते म्हणे. पांढरा कांद्यासारखा आहे. ह्याला भाव जास्त असते म्हणे गारवा कांदा. आणि आपला हो काही रेग्युलर लाल कांदा. महाराष्ट्र. कुठलं म्हणलं तुम्ही? सालेगाव. किती एकर आणला? किती एकर कांदा होता तुमचा? आपला आता 1 एकर होता. किती पाकिट आणला? पॉकेट आहेत आपले 100 पॉकेट आहेत. 100 पाकिट. 1 नंबर किती आहे? 1 नंबर आहे 25. 25 का? ठीक आहे. आणि 2 नंबर? 2 नंबर आहे 30. आणि 3 नंबर? 20. आणि आता काय जाईल अशी अपेक्षा तुमची? सरासरी जाईल एक 2025 पर्यंत जाईल. ठीक आहे बघू आता काय जाते. आता किती 8:30ला लिलाव चालू होते की 8:30 वाजता. 1 तासभरानं अजून चालतंय. कांदा गेल्यानंतर तुम्हाला सांगतो कितीने गेला काय गेला. हे आपली सालेगावची शेतकरी आहे. ती आपल्या भागाकडलीच आहे. ती तिथं हैदराबादमध्ये ही पद्धत लय भारी वाटले बघा. 1 नंबर कांदा असं व्यवस्थित लावून घेते ती. हे बघा कसा दिसायला. आणि निवड 1 नंबर आहे बरं का. आपल्याकडल्या बायाला एवढी निवड काय जमत नाही. पण ही कली निवड बघा. हे आपल्याकडला कांदा आला की लगेला ओळखू येते. जे बाहेरचा कांदा आहे ते हे बघा कसा दिसते. आमच्या गावातल्याच एकाचा कांदा हा असा बालाजी मानेचा. निवड कशी करते ते महत्त्वाचं आहे. कांदा किती चांगला आहे ते महत्त्वाचं नाही. निवड सगळ्यात महत्त्वाचं कांद्यामध्ये निवड आहे बघा मित्रांनो. इथं हैदराबादमध्ये आम्हाला गोण्या कशा आणते ते बघा. डोक्याला डोकं लावून. हे लय भारी वाटलं मला. हे बघा गोण्या आणताना ओढत डोक्याला डोकं लावून आणते ते बघा. असं केल्यावर काय होतं की पण डोक्याला डोकं लावून गोण्या आणाल ते. सकाळी भूक लागली 8 वाजता. म्हणलं मस्तपैकी पुरी भाजी खावं. इथल्या हॉटेलमध्ये आला बघा पुरी भाजी खायला. तर बराबर 8:30 वाजता का बजर वाजतंय हैदराबादमध्ये आणि मालाला लिलावाला सुरुवात होते. आता लिलाव चालू होते. मला दाखवतो हैदराबादमध्ये लिलाव कशा पद्धतीने होते. बराबर 8:30 वाजता बजर वाजले आणि लिलावाला सुरुवात झाली आहे. बघा 1 नंबर कांदा आहे पण त्याला 17.5 रुपये भाव आहे. माल 1 नंबर आहे पण भाव 17.5 रुपये. घेणारे व्यापारी ती तिथे काय मोठा व्यापारी नसते. छोटे छोटे व्यापारीच घेऊन जाते ती आणि मार्केटमध्ये खुले जाऊन विकते ती. आपल्या सोलापूर सारखा मोठा व्यापारी कोण नसतं इथे. जिथे छोटे छोटे दुकानदार येऊन घेऊन जाते ती. सोलापूर मार्केट सारखं आहे बघा. जिकडला तिकडं हा शेतकरी टी कृष्णा आहे आणि जिकडं तिकडं ज्याचे त्याच्या मार्केटचं जिथे ते भाव ठरवा लागते. तिकडं जे भाव चालू आहे
सगळा गोंधळ चालू आहे बघा. भाव काय तर आज काय दिसना गेला एवढा काय. तिकडे बोली लावाल ती इकडे सगळा माल मार्केटमध्ये पडला आहे आणि अशा प्रकारे बोली लावाल तेव्हा सगळा माल इकडे पडला. ₹1000 ₹10 किलोला भाव पडला त्या कांद्याचा. काय सुद्धा भाव नाही बघा हैदराबाद मध्ये कांद्याला. ₹15 भाव ठरलाय बघा ह्याचा. पण तरी पण सबका कर रहे लिख तुम 1650 है ना. हाँ हे मैं प्रसाद से 1650 हरिया भाई 1650 अच्छा 1650 रे भाई बड़ा उपले 30 पैकेट का लाडे 1650 ऊपर नहीं है ना धंधा. इथले मिरच्या टोळीच्या प्रमाणात तोंडाला बांधला. आता आपण शेतकऱ्याला विचारू भाव कसा आहे काय आहे. शेतकऱ्याच्या तोंडून तुम्ही ऐका भाव कसा गेला. हो नमस्कार सर. कसा गेला कांदा? 2200. खरं सांगा हो. खरंच सांगला हो. कोणाचा गेला 2000? काय ते तिकडे पुढे होय गेलाय का? 1600 1500 हा सरासरी काय गेला? 1500. आता मी व्हिडिओ करताना तर ₹70 वर ₹1 गेला नाही आणि ₹2200 म्हणाल ती. तुमचा गेलाय का सांगा मला. याचा आहे का? तिकडे समोरचा कांदा कितीने गेला तुमच्या डोळ्यात देखत आता? 2200 गेलाय. 2200 गेलाय का? 2200 हा मग त्या काकाचा गेलाय मग काका कसा गेलाय कांदा? कांदा कसा गेलाय? 17.5 हा. काय जी आहे ती खरं बोला का जास्त बोल आपलं नुकसान व्हायलंय. नुकसान हा. काय झाले हा. राहिल्या नुकसान व्हायचे. किती कट्टे कांदा होता तुमचा? 10 गट्टे 1 नंबर. हा 10 गट्टे. एका एकर मध्ये 1 एकर कांदा होता का अर्धा एकर होता? अर्धा एकर मध्ये किती पॅकेट झाला? ते 53. आता हे आणलेला घातलेला खर्च तर निघाला असं वाटतंय का तुम्हाला? कुठला निघाल नाही म्हणला मी. हा काय नाही बघा हैदराबादला का नाही असं मार्केटात जेवढं वाटतंय तेवढं काय नाही बघा. आपलं सोलापूर मार्केट बरं आहे असं माझ्या काय शासनाने सगळं गाण मारून टाकले शेतकऱ्यावरची. शेतकऱ्यावरची गाण मारलंय शासनानं. कांद्याला हमी भाव द्यावा असं म्हणणं आहे का तुमचं? मग काय अहो त्या बाईचा रोजगार देईना गेले आणि काय इथं वाटलं नाही. त्या बाईला 1,500 द्यालंय अजून काय द्यावं ते ना. त्याच्या मतासाठी दिवलं. हा हे खरं बोललो बघा. हे खरं बोललो. त्याच्या मतासाठी त्यानं 1,500 काय 2,000 काय दिला काय. शेतकऱ्याच्या हातात काय खेळ आहे. काय सुद्धा भाव नाही बघा कांद्याला. लय बेकार कंडिशन आहे. आलेले शेतकरी अक्षरशः रडायला आलते. त्यांचं भाडं सुद्धा निघा नाही. बाया लावलेल्या मजुरी सुद्धा निघा नाही म्हणाले शेतकरी. हैदराबादला भाव जास्त म्हणून शेतकरी इकडे घेऊन आलेत पण काय सुद्धा नाही बघा. अरे नाजी तुम कहाँ जाते. मैं तुम्हारा पीछे गिरा तो तुम जा रहे हो. 500 रुपया 600 रुपया 800 रुपया 800 रुपया 900 रुपया 1000 1000. हम बुला रहे तो ऐसा देख के चले गए. हमारे पहचान लगा था इसलिए हम तुम्हारे बता रहे हैं. हाँ 1050 अभी ले रहा हूँ.
हमारे को तकलीफ देता है, हम आपको भी देते हैं ना, ऐसा नहीं इंसानियत से बोलते हैं ना हम लोग आटा नहीं खरीदते, किसान को देते हैं हम लोग नहीं खाते। बस तुम्हारे को तकलीफ होता। हाँ 1050 नहीं भाई शेर का है 1050, 1100 होता। हाँ 1100 1100 1100 1100 1100 ह्याच्यात ते मणिकांतवाल्याचा जरा हायेस्ट गेला बघा कांदा. हा कांदा 21 रुपये गेलाय म्हण आणि हा 2800 रुपये 2200 रुपये गेलाय म्हण हा कांदा. 800 ने गेला. 1000 पंतोमी बसल में 1100 रुपया 1200 रुपया 1200 रुपया 12.5 12.5 बिगर घंटा बजा 12.5 1300 रुपया 13.5 14 रुपया 14 रुपया 9 घंटा 9 कमीशन भैया 14 रुपया 15 रुपया 15 साधारण अडगाला मामा एक इनका 16 रुपया 1600 रुपया 1700 रुपया हा हमरा आहे. 13 रुपया 14 रुपया 1400 रुपया 1500 रुपया 1500 रुपया 1500 रुपया हाँ 16 दे दो 16 कोयरा 16 माल है 16 9 घंटा 9 कमीशन भैया 16 YouTube है. किसान कोने मामा मैं हूँ 1700 रुपया राइस 1700 रुपया 800 900 1000 1000 2 नंबर माल 1700 रुपये गेला. 12 रुपया 1200 रुपया इच्छाना 1200 रुपया 13 रुपया 1300 रुपया 1300 रुपया 1300 रुपया 14 रुपया 1400 रुपया राइस 1000 9 घंटा 9 कमीशन भैया बिगर घंटा बिगर कमीशन 1050 1100 रुपया 1100 रुपया 11.5 12 1300 रुपया 1300 रुपया बिगर घंटा बिगर कमीशन भैया 13 रुपया दे दो क्या 1300 रुपया एक किसान कोने भैया एक किसान कोने 1300 रुपया 1300 इन्हें बोलता अपना है बोल के आम्ही दोनों एक ही आहे. 1300 भैया 1300 1300 देना 13.5 करो. हाँ ఇవి ఎన్ని ఉన్నాయి అవి 59 ఉన్నాయి 13.5 माल भाव से 13.5 14 रुपया 14 रुपये 7 रुपया बिगर घंटा बिगर कमीशन भैया 7 रुपया 850 900 1000 9 घंटा 9 कमीशन भैया 1000 ये किसान को नहीं मामा 1000 1050 1050 राई 1050 राई 400 भाई बोलो बीट चालू है 75 हाँ क्या बोलते भैया 400 काट रहे 400 रुपया
400 रुपया 400 रुपया 400 भैया అన్న 400 ఇచ్చాలన్నా 70 पाकिट 400 नो घंटा नो कमीशन भैया 500 बोलो 400 मेरा बीट है हाँ 4.5 4.5 हाँ बेटा पीछे से ले आओ और अच्छा कितना है पीछे से ले रहे क्या है सामने सामने का उठा रहा कितने होना अच्छे तुम अच्छे गिरा के 10 लाख होना बोल तो उधार लेके जाओ टेंशन ले रहे सेठ बढ़ाओ जाते हो करते गया तुम्हें भी पैसे सेठ 4.5 बिगर घंटा रे हाँ 75 500 मामा किनका है मामा किसान को ने भैया 500 अगर मैं कमीशन लगाए ना ये 200-300 से ज्यादा नहीं जाता अगर मैं भी कमीशन लगा लिए तो 1 रुपया करो 500 रुपया वो भी जीना सब जीना मैं तो घंटा ही नहीं लगा रहा हूँ दे सकते हैं ना बाजार मार्केट घूम के आओ 200-300 से ज्यादा नहीं देता सुने भैया मार्केट घूमो कौन से दुकान में ये रेट नहीं रहता ये गारंटी भाई बोल तुम 500 रुपया भाई 75 पैकेट है भैया बिगर घंटा बिगर कमीशन 500 रुपया काका हो हे फोडा महत्वाचं इथं हैदराबादमध्ये लिलाव झालेला कांदा सगळा असा छोट्या छोट्या पद्धतीनं काय अशा टेम्पोमधून इथल्याच मार्केटला किंवा हॉटेल लाईनला जाते हैदराबाद सिटीतला कांदा आणि फक्त पार होते बाहेर कांदाच जात नाही इथला सोलापूरपेक्षा भाव कसा लागला इथं 1 नंबरला लागला भाव लागला नाही लागला नाही आणि 2 नंबर 3 नंबरला 2 नंबरला लागला किती लागला तुमच्या तसं म्हणावं असं कुठला लागला हा कमीच लागला कमीच आहे का तरी कितीने गेला तुमचा कांदा आमचं 12-13 गेला 2 नंबर हं. लयच कमीने गेलाय मग पुण्या गावचं तुम्ही आम्ही गडतावशीचे गडतावशीचा क्या हमरे माल का वजन कब होता है अबे हमारा माल का वजन कब करेंगे 1 घंटा 12:30 से 1:30 बजे तक हमारे का रहेगा। हाँ इसके पहले तो नहीं होता हाँ इसके बाद में होता 1:30 बजे के बाद होगा 1:30 बजे के बाद 2:30 बजे 3 बजे के अंदर ठीक आहे कांदा घेतलेला व्यापारी अशा प्रकारे वजन करतात वजन लिहून डायरेक्ट गाडीत टाकणे ती गाडी डायरेक्ट ठोका अशीच मार्केटला निघून जाते छोट्या छोट्या गाड्यांनी माल भरते डायरेक्ट मार्केटला गाडी घेऊन जाते बघा हीच सिस्टीम आहे ह्याची हैदराबादची आणि इथले एक भारी आहे इथं प्रत्येक काट्याचं वजन होते असं नाही की आपल्या सोलापूरसारखं 5 काट्याचं वजन करते ती बाकीचं करत नाही ती इथं प्रत्येक काट्याचं वजन केलं जातं फक्त ग्राम लिहिलं जात नाही ते हे लिहिलं जातं 56 वजन झालं 56 लिहिलं आता दुपारच्या 2 वाजत आहेत जवळजवळ का मार्केटमधला एक 60-70% कांदा खाली झाला आहे अका गोडाऊन वगैरे सगळं खाली झालं आला त्या स्पीडमध्ये कांदा महागारी पण गेला बघा आणि इथला कांदा इथल्याच मार्केटमध्ये फिरते हैदराबादमध्येच बाहेर सिटीच्या बाहेर कांदा जात नाही म्हण एवढा कांदा लागते कारण ही सगळा बाहेर जर कांदा असला तर मोठ्या मोठ्या गाड्यात गेला असता सगळा कांदा हे असं छोट्या छोट्या गाड्यात जाते मोठ्या गाडीत एक पण जात नाही